शिवराज्याभिषेक दिनानिमित्त कृषी उत्पन्न बाजार समिती व मराठा मावळा संघटना संयुक्त विद्यमाने या ठिकाणी अभिवादन करण्यात आले। राजस्थानचे राज्यपाल माननीय बागडे नाना यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आमदार अनुराधाई चव्हाण आणि इतर सगळ्या मावळ्यांनी मिळून सभापती, माजी सभापती, मराठा मावळा संघटनेचे सर्व पदाधिकारी मिळून या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजाला अभिवादन करण्यात आले। आजचा दिवस खऱ्या अर्थानं महाराष्ट्राच्या नाही देशाच्या इतिहासामध्ये सुवर्णाक्षरानं लिहिला पाहिजे। संपूर्ण देशामध्ये मुघलाई माजलेली होती, कुठल्याही ठिकाणी स्वराज्य नव्हतं, जनता भरलेली असताना आजच्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांनी एक स्वतंत्र असं राज्य या देशाच्या नकाशामध्ये कोरलेलं आहे। आज फार महत्त्वाचा दिवस आहे आणि जगामध्ये भारतामध्ये एवढा सगळा हिंदू असताना देखील कुठल्याही राज्याच्या लोकांनी स्वराज्य निर्माण करण्याचा कोणी प्रयत्न केला नाही, परंतु आमच्या महाराष्ट्रातल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी देशामध्ये 1100 वर्षानंतर पहिलं हिंदवी स्वराज्य निर्माण केलं। त्याचा आम्हाला अभिमान आहे आणि त्या गोष्टीचा उजाळा देण्यासाठी, त्यांचे विचार आत्मसात करण्यासाठी आजचा हे अभिवादनाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता। या कार्यक्रमाला सर्व थरातून मोठ्या प्रमाणात सहभाग या ठिकाणी घेतलेला आहे। मराठा मावळा संघटनेचा मराठा मावळा संघटनेचा मराठा मावळा संघटनेचा। सर, या निमित्ताने तुम्ही शिवभक्तांना काय आवाहन करणार? कालच मला यावेळेस असं सांगायचं आहे की कालच मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजासाठी अनेक घोषणा करण्यात आले, वेगवेगळ्या सवलती देण्याचं काम त्यांनी केलेलं आहे, परंतु मला कुठंतरी शंका येते की हे इम्प्लिमेंट झालं पाहिजे। या महाराष्ट्रातल्या अधिकाऱ्यांनी आणि मंत्र्यांनी मिळून हे इम्प्लिमेंट करण्याचं काम झालं पाहिजे। जर मुख्यमंत्र्यांनी योजना खऱ्या जर राबवल्या तर या महाराष्ट्रातला एकही मराठा समाज शिक्षणापासून वंचित राहणार नाही, कुठलाही मराठा समाजातला कार्यकर्ता आत्महत्या करणार नाही। खरंच त्याला चांगले दिवस येतील, परंतु सरकारने जे निर्णय घेतले ते राबवले पाहिजे आणि तळागाळापर्यंत लोकांपर्यंत गेलं पाहिजे आणि या महाराष्ट्रातल्या लोकांनी त्यासाठी ह्या योजनेचा लाभ घेण्यासाठी सरकारशी भांडावं, अधिकाऱ्याशी भांडावं आणि मराठा मावळा संघटना देखील लवकरच कलेक्टरला, तहसीलदारला निवेदन देणार आहे। जास्तीत जास्त जो काही हैदराबाद गॅजेट आहे त्या गॅजेटचा वापर करून मराठा समाजाला कसं आरक्षण मिळता येईल यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत। सरकारने कर्जमाफी केली, कसं बघता तुम्ही ते? सरकारने ज्या गरजवंत शेतकऱ्यांना कर्जमाफी झाली पाहिजे त्याचं आम्ही स्वागत करतो आणि खरं तर शेतकऱ्याला कर्जमाफी करून थांबणं मला वाटतं काही संयुक्त नाही। तुम्हाला या ठिकाणी सांगितलं की 50 वर्षापूर्वी कापसाचा भाव 4 रुपये होता आणि सोन्याचा भाव 1 रुपया होता। आज सोनं कुठे गेलं, कापूस कुठे गेला? शेतकऱ्याला हजारो वेळेस जरी शेतकऱ्याला कर्जमाफी दिली तरी शेतकऱ्याचे पान पिटणार नाही, कारण शेती असल्यामुळंच आज आपण सगळे अन्नधान्य खातो। त्यामुळे शेतकऱ्याचा प्रचंड त्याग त्याच्यामागे आहे आणि आम्ही सगळे शेतकऱ्याची मुलं आहोत आणि आम्ही कधी शेतकऱ्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार आहोत। धन्यवाद। छत्रपती शिवाजी महाराज की मराठा मावळा संघटनेचा राज्यपाल माननीय शिंदे साहब तुम आगे बढ़ो, भारत भाई कदम तुम आगे बढ़ो, छत्रपती शिवाजी महाराजांचा भारत भाई कदम तुम आगे बढ़ो, राज्यपाल माननीय शिंदे साहब तुम आगे बढ़ो। सर, काय सांगाल? स्वराज्याभिषेक दिन आज उत्साह साजरा होतो। स्वराज्य दिनाच्या सर्वांना शुभेच्छा देतो, शिवराज्याभिषेकाच्या दिनाच्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि मराठा मावळा संघटनेच्या वतीने या ठिकाणी शिंदे साहेब यांच्या अभिवादन आलेलं आहे। आज कार्यक्रम झाला काय की मराठा मावळा संघटनेच्या वतीने आज दिवसभर काय काय कार्यक्रम? दिवसभर आता काय ज्याच्या त्याच्या पद्धतीने कार्यक्रम आहे सगळीकडे। आज मार्केट कमिटीमध्ये पण तुम्ही येऊन अभिवादन केलं, कोण कोण कार्यकर्ते होते उपस्थित? मराठा मावळा संघटनेचे सर्व पदाधिकारी। शिवभक्तांना काय आवाहन करणार तुम्ही? भक्तांचं आवाहन करणार की व्यसनमुक्त राहायला पाहिजे। व्यसनमुक्तीचा संदेश या मराठा मावळा संघटनेच्या वतीने देण्यात आला। धन्यवाद।